जंगलात माणूस आणि प्राणी एकत्र राहू शकतात का? याचं उत्तर हो तेव्हाच असेल जेव्हा ते जंगल एकतर अभयारण्य असेल, नाहीतर ते काही शक्यच नाहीये. पण रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेल्या जंगल बुक मधला मोगली लांडग्यांसोबतच वाढतो. तो स्वतःला एक माणूस न समजता स्वतः लांडगा समजतो. तुम्ही म्हणाल ही किपलिंग यांना सुचलेली काल्पनिक कथा आहे, पण नाही. भारताच्या इतिहासात अशी काही मुलं होती जी जंगलात प्राण्यांसोबत वाढली, ज्यांना माणसांची भाषा न येता फक्त प्राण्यांची भाषा यायची. भारतातील खऱ्या मोगलीची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर भारतातील खऱ्या मोगलीची गोष्ट 19व्या शतकातली आहे, जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. 1867 साल सुरू होतं. भारताच्या बुलंदशहर जिल्ह्यात जंगलात काही शिकारी फिरत होते. तेव्हा ते एका गुहेजवळ पोहोचले. गुहेतून लांडग्याचा गुरगुरण्याचा आवाज येत होता. शिकारी शिकार सापडला म्हणून खुश झाले आणि उत्सुकतेने गुहेत शिरले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना एक लांडग्यांचा कळप दिसला आणि त्यांच्यामध्ये एक 6-7 वर्षांचा मुलगा. हा मुलगा तर हातापायांवर चालत होता, अगदी लांडग्यांसारखाच. त्याचं शरीर काटक होतं, केस वाढलेले होते आणि तो लांडग्यांसोबत त्यांच्याच भाषेत गुरगुरत होता. शिकाऱ्यांनी ते लहान मुलाला पकडलं आणि जवळच्या सिकंदराबाद येथील अनाथ आश्रमात नेलं. तिथल्या ख्रिश्चन मिशनरींनी त्याचं नाव ठेवलं दीना शनिचर. शनिचर म्हणजे शनिवार, कारण तो शनिवारी सापडला होता. दीना शनिचरला माणसांमध्ये आणलं गेलं, पण त्याच्यासाठी हे जग परकं होतं. तो अगदी लहानपणापासूनच लांडग्यांमध्ये राहिला होता. तो माणसांसारखा बोलू शकत नव्हता, फक्त गुरगुरण्याचे आवाज काढायचा. त्याला कपडे घालायला शिकवलं, पण तो त्यात अस्वस्थ व्हायचा. तो कच्चं मांस खायचा आणि काहीही खाण्यापूर्वी तो अन्नाचा वास घ्यायचा, आणि जर त्याला एखाद्या पदार्थाचा वास आवडला नाही तर तो ते अन्न फेकून द्यायचा. मिशनरींनी त्याला माणसांसारखं वागायला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. हळूहळू त्याने थोडं चालायला आणि उभं राहायला सुरुवात केली, पण त्याचं मन जंगलातच रमलेलं होतं. तो एकटाच बसायचा आणि कधी कधी लांबवरच्या जंगलाकडे पाहत राहायचा, जणू आपलं घर तिथेच आहे असं त्याला वाटायचं. पण दीना शनिचर एकटाच नव्हता. भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या. 1840 ते 1950च्या दरम्यान लांडग्यांबरोबर वाढलेल्या मुलांची अनेक प्रकरणं नोंदवली गेली. ब्रिटिश अधिकारी हेनरी स्लीमॅन याने अशा प्रकरणांचा उल्लेख केलाय. स्लीमॅनने अशा 6 मुलांचं वर्णन केलंय जे लांडग्यांच्या कळपात वाढले. आजच्या मध्य प्रदेशातल्या सिवनी परिसरात लांडगे गावातून मुलांना पळवून नेऊन खायचे आणि या घटना नेहमीच घडायच्या. दीना शनिचर सारखीच ती 6 मुलं सापडली होती. ती सुद्धा लांडग्यांच्याच कळपातच. तेही लांडग्यांसारखेच चालत होते. त्यांना सुद्धा मानवी गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यापैकी कोणीही पूर्णपणे माणसांमध्ये मिसळूच शकला नाही आणि काही काळातच त्यातील बहुतेक मुलांचा मृत्यू झाला. दीना शनिचरचं आयुष्यही तसंच होतं. त्याला माणसांमध्ये कधीच पूर्णपणे रमता आलं नाही. त्याला मानवाच्या विविध सवयी लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याने फक्त मानवाची धूम्रपान करण्याची सवय अंगीकारली. कदाचित त्यामुळेच त्याचं शरीर कमकुवत होत गेलं आणि 1895 साली वयाच्या 34व्या वर्षी त्याचं क्षयरोगाने निधन झालं. पण आता प्रश्न असा आहे की दीना शनिचर जंगलात कसा पोहोचला? काहींचं म्हणणं आहे की कदाचित त्याला लहानपणी त्याच्या आई वडिलांनी सोडून दिलं असेल किंवा तो हरवला असेल. त्या काळात गावांजवळ जंगलं होती आणि गरिबीमुळे अनेक मुलं अशी एकटी पडायची. लांडग्यांनी त्याला स्वीकारलं आणि आपल्या कळपात वाढवलं. हे ऐकायला आश्चर्यकारक वाटतं, पण विज्ञान सांगतं की लांडगेही कधी कधी परक्या प्राण्यांना आपलंसं करतात, विशेषतः जर ते लहान असतील तर. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.